संडेचा दिवस सकाळचे 7:45 वाजले. मी ऑफिससाठी चाललो आणि हे सकाळी सकाळी काही लोक कुठं चालले येईलच माहीत नाही. पुरा रस्ता येणं बंद करून ठेवला होता. त्याच्यानं मला BRT जावं लागलं. BRT जाऊन पाहतो तर पुरा रोडच बंद होता. त्याच्यानं मला रॉंग साईडनं जावं लागलं. एक तर रॉंग साईडनं फुटपाथवरून चाललो होतो आणि फुटपाथवरून जाता जाता रस्त्यातच काय झालं काय माहिती. हे भवानी कुठून रस्त्यात मंदातच आली काय माहित. फायनली मी पोहोचलोय ऑफिसला. 8:10-15 झालेले बहुतेक. किती वाजले? 8:11 झालेले आणि मी आता पोहोचलेलो आहे. खूप त्रास झाला येताना. आणि हे आमचे काका काका मजा आहे काकाची. रात्रीचे वाजले 7 आणि काम वगैरे आवरून मी बाहेर निघालो. बाहेर पूर्ण होता अंधार आणि त्याच्यातून होती कडाक्याची थंडी. म्हणून लवकर ह्या गाडी घेतली आणि गाडी घेऊन आपलं निघालो रस्त्यानं. घरी जायला निघालो तर एक तर थंडी होती. थंडीच्या मधामध्ये हे ट्रॅफिक अतिशय जास्त त्रास देत होतं. कसं तरी गाडी पळवत घरापर्यंत पोहोचलो. घरी आलो तर घरी आल्यावर काहीतरी खायची इच्छा झाली म्हणून बाहेर निघालो. तर बाहेर निघाल्यावर भेटला गुपचूपवाला. मग गुपचूपवाल्यापासून मस्त एक प्लेट गुपचूप खाल्ले. पण पोट काही भरलं नव्हतं. त्याच्यानं विचार केला का काहीतरी दुसरं खावं म्हणून याच्यापाशी आलू भजी घेतले आणि वडापाव घेतले. वडापाव खाऊन झाले पण पोट काही भरलं नव्हतं. टिफिन वगैरे आला होता. टिफिन वगैरे खाल्ला आणि आता आपण झोपायला चाललो. तुम्हाला भेटतो उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.